वर्षाच्या बाकीच्या 58 एक तर विनाअनुदानित असतील, अंशतः अनुदानित असतील किंवा स्वयंअर्थसहाय्यित असतील. म्हणजे मुळात एवढ्या शिक्षकांचं वेतन देण्याचं काम शासनाने थांबवा. तुम्ही आम्ही विना वेतन इतरही वर्ष काम करतो. सेल्फ फायनान्सवाले पूर्ण वेतन देत नाही, विनाअनुदानितवाले काही प्रमाणात वेतन देत आहेत, त्याची खात्री नाही. आणि अनुदान द्या, शाळांना पैसे द्या. तुम्ही सगळेजण जाणता मुंबईमधली हे जे डेप्युटी डायरेक्टर आधीचे आपण ज्यांच्या विरोधात आंदोलन केले, अहिरेच्या विरोधात आपण इथे आंदोलन केली, अहिरे हटाव म्हणून आझाद मैदानावर आंदोलन केली. अहिरे हटले नाही, निर्गावले पण लोकातून सुटतात नाही. संघटनाचा शेवटी विधिमंडळातून आदेश होऊन त्याला निलंबित करावा. किती भ्रष्टाचार. ही जी आपले शिक्षक आहेत, सोमयाचे, एसआयडब्ल्यूचे, महाराष्ट्र कॉलेजचे, यांना 8-9 वर्ष सर्व्हिस झालेल्यांना संघटनी काढायला सांगून आपली माणसं दुष्टत्वाची 19 तोळे सोनं, 68 कोटीची मालमत्ता. भ्रष्टाचार करायला सोडत नाही, समस्या सोडवल्याशिवाय शांत राहत नाही. आपण दर गुरुवारी बसतो, महिन्याला मिटिंगा करतो आणि महासंघ सुद्धा सातत्याने याच्या पाठीमागे असतो. आपण पाहतो, परवा दिवशी बातमी वाचली तरी महासंघाचे आम्ही पदाधिकारी पुण्याला जाऊन डायरेक्टरला भेटलो. वेतन थांबता कामा नये, मार्च महिन्याचं वेतन का थांबवलं. तिथे बसून आम्ही तिथे आग्रह धरला. आदेश त्यांनी लगेच इन्स्ट्रक्शन दिल्या की ज्यांचं डिजिटायझेशन झालं नसेल तर ज्यांचं बाकी असेल तेवढं सोडून बाकीच्यांचं ताबडतोब वेतन काढा. कायम शिक्षण वेतन थांबवायचं कारण नाही. तरी अजून बऱ्याच ठिकाणी वेतन थांबलेलं आहे. त्यांनी सांगितलं टप्प्याटप्प्याने आम्ही यांना देणार. निधी सुद्धा एकत्र दिला जात नाही. आणि मग काय होतं, वेतन मान्यता वेतन नियुक्ती मान्यता रखडली. 8 महिन्याने मिळाली, वर्षाने मिळाली, 2 वर्षाने मिळाली, 5 वर्षाने मिळाली, 6 वर्ष. हे सगळा पगार आहे म्हटला. हा सगळा पगार थकीत वेतन म्हणून दाखवतात, पेंडिंग बिल्स. आणि काय पेंडिंग बिल्स आहे. हा अतिशय शब्दाचा केलेला अतिशय अपव्यय नव्हे तर दुरुपयोग केलेला आहे. हे थकीत वेतन नव्हे. थकीत कशाला म्हणतात किंवा थकीत ज्याला म्हणतात, आता पे फिक्सेशन आलं, नवीन वेतन श्रेणी आली आणि मग त्यामुळे आपलं वेतन निश्चितीकरण झालं तर त्याला जो कालावधी लागला ते थकीत वेतन होऊ शकतं. हे रेग्युलर वेतन आहे. नियमित वेतन थांबवलं हे थकीत वेतन नव्हे. आणि हा अन्याय फक्त शिक्षकांवर होतो, फक्त शिक्षकांवर. शिक्षक मित्रांनो, तुम्ही आम्ही जरा सुद्धा घाबरणार नाही आहोत. आपण शिक्षक आहोत, समाज घडवणारे आहोत. अन्यायाविरुद्ध आपण लढलो तर अन्यायाविरुद्ध लढणारा समाज आपण निर्माण करू शकू. आणि अन्यायाची सहन करण्याची समाजाची जेवढी वृत्ती वाढीस लागेल तेवढे दुष्ट लोक वरती बसत जातील, चढत जातील आणि आपल्याला त्रास होत राहील. हा आपण घेतलेला वसा आहे. मुंबई ज्युनियर कॉलेज टीचर्स युनियनने हा वसा घेतलेला आहे. आम्ही करप्शन करणार नाही, करू देणार नाही. शिक्षक मित्रांनो, मुंबईचे पूर्वीच्या 3 डेप्युटी डायरेक्टरवर चौकशी चालू आहे. बीबी चव्हाण, संदीप संघवे, ज्यांना विधिमंडळातून कमी केलं आणि SIT चौकशी लागली, आणि आता तिसरे अहिरे. भ्रष्टाचार कराल तर आम्ही कुणाला सोडणार नाही. हे आता कंटाळ आले. कुणाला झाकावं आणि कुणाला काढावं असा प्रश्न पडलेला आहे. त्या कंकाच्या विरोधात मुंबई महापालिकेतली चौकशी चालू आहे आणि इथे ते काहीच काम करत नाहीयेत. आम्ही जातो तर काम करत नाही आणि म्हणून आपल्याला जास्त त्रास सहन करावा लागतो. अशी माणसं आम्हाला नको. कंका यांना हटवा, सावंत यांना हटवा. कारण ज्युनियर कॉलेजचं सेक्शन सावंत बघतात आणि महिने फायली पेंडिंग राहतात. शारदाचं अप्रुव्हल दिलं आहे, कोणी शारदा मॅडम आहे तर बघतो आपण. तर सही झालेली आहे, तयार आहे, उद्या देतो असं करत कोण महिना लावला. 1 महिना सहीसाठी. सिंग सरांनी आत्ताच सांगितलं कागद तयार होते, डिजिटल सही आहे, पण ती सही करायला त्यांना इतके दिवस लागतात. पण जेव्हा जाऊन बसलं, आज आंदोलन नाही म्हटलं की काल बसल्यावर लगेच डिजिटल सही होऊन येते. म्हणजे शक्य असतं ते.
पण त्यांना ते करायचं नसतं. हे निर्धावले पण ही गेंड्याची कातडी आपल्याला सोडून काढायची आहे. यांना आपण सोडायचं नाही. आम्ही आता नारा घेतलेला आहे. ज्यांच्या विरोधात मुंबई ज्युनियर कॉलेज संघटनेने आंदोलनं घेतलेली आहेत, ज्यांना हटवा म्हणून सांगितलेलं आहे, ते हटले गेलेले आहेत. हा इतिहास आहे आणि भावी काळाचाही असाच इतिहास होणार आहे. हे कंकाळ पदावरून हटवले जातीलच, याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आपण ते करून राहणार आहोत. त्यांना तसं शासनाला करावयास भाग पाडणार आहोत. मित्रो, आपल्या समस्या अनेक आहेत. अद्याप थकीत वेतनाचे प्रश्न पडलेले आहेत. परवा मग तिथे डायरेक्टरकडे गेलो. दीक्षित सरांनी थकीत वेतनाबद्दल बरंच सांगितलेलं आहे. मोठ्या रकमा पेंडिंग ठेवल्या, छोट्या रकमा वितरित केल्या आणि त्याची आता 10 लाखाच्या वर असेल माहिती मागवायचं काम चालू आहे. रोज माहिती मागवा आणि प्रश्न लांबवा. शासनाचं धोरण काय? माहिती मागवा, प्रश्न लांबवा. ही प्रक्रिया अतिशय घातक प्रक्रिया शासनाने स्वीकारलेली आहे. आपल्याला ती मान्य नाही. त्याबद्दल आपण आंदोलन करतो. शालासाठी मागे आहोत. शाला एक मित्रांनो सांगतो, तुमचे प्रश्न तुम्ही मांडायला शिका, निडरपणे मांडा. कुणालाही घाबरायचं कारण नाही. तुम्ही आम्ही सगळे पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेन शिक्षक आहोत. शासनातील उच्च शिक्षित कर्मचारी आहे आपण आणि त्यामुळे आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. आणि तुमच्या पाठीमागे ही संघटना आहे. तुम्ही आम्ही सर्वजण मिळून प्रचंड लढे लढतो आहोत. मित्रांनो, एकजुटीने राहा, निर्भय बना. आपल्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, क्लार्क कुणी अनैतिकदृष्ट्या वागत असेल, गैरकारभार करत असेल, लाच मागत असेल तर त्याला ठामपणे विरोध करा. काही घाबरायचं कारण नाही. सत्याचा नेहमीच विजय होत असतो. कदाचित थोडा वेळ लागतो, पण तुम्हाला वेळ का लागत नाही? आणि तुमच्या मागे आपली ज्युनियर कॉलेजची संघटना आहे. पण तुम्ही लवकर न्याय मिळवता, लवकर सत्य नजरेसमोर आणता आणि आपण नेहमी यश मिळवत राहतो. मित्रांनो, BLO बद्दल सांगितले. कोणी शिक्षकांनी BLOची ड्युटी घेऊ नका. त्यांनी कार्यमुक्त करायचं म्हटलं तर आम्ही ऑर्डर घेणार नाही. सांगा जे काय करायचंय ते त्यांना करू द्या. आपली संघटना आहे, तुम्हाला कुठलीही कारवाई होऊ देणार नाहीये. 12-13च्या शिक्षकांना अजून नियुक्ती मान्यता दिल्या नाही. 13 पासून दिल्या, 12 पासून दिल्या नाहीत. आपण लढतो. मोठी आंदोलन आपण हाती घेतो आहोत. शासनाच्या पाठीमागे लागलेलो आहोत. इन सर्व्हिस ट्रेनिंगचे अजून आदेश काढले नव्हते. शेवटी आम्ही काल जाऊन बसलो परवा दिवशी पुण्यात. का नाही काढले अजून? तुम्हाला शिक्षकांना सुट्ट्या लागत आहेत. 10 दिवस राहिले, 15 दिवस राहिले आणि तुम्ही अजून आदेश का काढत नाही? ताबडतोब त्यांनी सूचना दिल्या, बोलवलं आणि 1 जून ते 10 जून आम्ही ट्रेनिंग घेऊ आणि सोमवारपासून लिंक ओपन करू असं सांगितलं. त्यांना सांगितलं याच्यात तुम्ही 12-24 वर्ष पूर्ण झाली असा का निकष लावता? 1 वर्ष आधी केली पाहिजे ट्रेनिंग त्यांना. तर म्हटले आज शासनाकडे याचा प्रस्ताव पाठवू, पण सद्यस्थितीत आम्ही तुम्हाला एवढं आश्वासन देतो की मागच्या वर्षी तुम्ही मांडलेली एक मागणी आम्ही मान्य केली आहे की ज्यांची 12-24 वर्ष 2027 मध्ये पूर्ण होईल, एप्रिलमध्ये, आणि त्याआधी निवृत्त होणार असतील किंवा त्यावेळी निवृत्त होणार असतील तर त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊ. या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही मिळवतो आहोत. आपण लढे लढतो आहोत. तुम्ही असेच पाठिंबा राहा. या मैदानाचं नाव आहे आजाद. हम सब आजाद है. आजाद रहो, आजाद बनो और आजादी बरकरार रखो. MJCTU मुंबई विभागीय शिक्षक संघटना महासंघ. धन्यवाद.